नवी मुंबईत येत्या 7 वर्षात सिडको तब्बल 5 लाख स्वस्त घरांची निर्मिती करणार आहे। अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही घरे असणार आहेत। त्यामुळे स्वस्त घरांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नवी मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। नवी मुंबईत येत्या 7 वर्षात सिडको तब्बल 5 लाख स्वस्त घरांची निर्मिती करणार आहे। अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही घरे असतील। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या महागाईचा परिणाम घरांच्या किमतीवरही झालाय। त्यात सिडको प्रशासनाने घेतलेला हा स्वस्त घरांचा निर्णय नवी मुंबईकरांना दिलासादायक ठरणार आहे। मागील काही वर्षात सिडकोकडून मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरं बनवण्यात आली होती। शिवाय या घरांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते। त्यामुळे स्वस्त दरात घरे निर्माण करण्याचा सिडकोचा हेतूच पूर्ण होत नव्हता। मात्र आता सिडको प्रशासन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जडणघडणीबरोबरच सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे निर्माण करणार आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे। दसरा आणि दिवाळीच्या आधीच राज्य सरकारने महागाई भत्त्यात 6% वाढ केली आहे। ऑक्टोबर पासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय जाहीर केलाय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे। दसरा आणि दिवाळीच्या आधीच राज्य सरकारने महागाई भत्त्यात 6% वाढ केली आहे। ऑक्टोबर पासून वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय जाहीर केलाय। 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीतल्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहेत। सध्या महागाई भत्त्याचा दर 160% आहे। नव्या निर्णयानुसार सुधारित भत्ता 113% झालाय। वेतन संरचनेतील मूळ वेतनावर महागाई भत्त्याचा हा दर लागू असेल। ब्युरो रिपोर्ट MVTV। नवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाहन चोरी व घरफोडीचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी सुरक्षा उपकरणांची माहिती व प्रात्यक्षिक याबाबतचे प्रदर्शन शनिवारी वाशीतील इनऑर्बिट मॉलमध्ये भरवण्यात आले। या प्रदर्शनाचं उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। नवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाहन चोरी व घरफोडीचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी सुरक्षा उपकरणांची माहिती व प्रात्यक्षिक याबाबतचे प्रदर्शन शनिवारी वाशीतील इनऑर्बिट मॉलमध्ये भरवण्यात आले। या प्रदर्शनाचं उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या प्रदर्शनात वाहनांमध्ये गिअर लॉक, व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम तसेच घरांच्या दरवाजात सुरक्षा उपकरणे लावण्याबाबत प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत। तसेच जादूटोणा विरोधी जनजागृती कार्यक्रम, दहशतवाद, शस्त्रास्त्र प्रदर्शन, अंमली पदार्थांचे प्रात्यक्षिक, वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती देण्यात येणार आहे। या प्रदर्शनाची दालनं शनिवारी 17 ऑक्टोबरला सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत। त्यामुळे वाहन चोरी, घरफोडी, अंमली पदार्थ, जादूटोणा इत्यादी गुन्ह्यांना पायबंद घालता यावा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन पोलीस आयुक्त सुरेश मेंगडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। राज्य शासनाची सर्व कार्यालय, उपक्रम व स्वायत्त संस्थांना लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन खरेदी धोरणास बुधवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली। त्यात राज्यातील उद्योजकांना प्राधान्य देण्यात आले। राज्य शासनाची सर्व कार्यालय, उपक्रम व स्वायत्त संस्थांना लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन खरेदी धोरणास बुधवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। त्यात राज्यातील उद्योजकांना प्राधान्य देण्यात आले। राज्याबाहेरील उद्योजकांकडून 50% पेक्षा जास्त खरेदी करायची नाही। तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या उद्योजकांकडून 20% खरेदी करणे आणि 3 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या खरेदीसाठी ई-निविदा पद्धतीचा अवलंब करणे अशा महत्त्वाच्या तरतुदी यामध्ये करण्यात आल्या आहेत। खरेदी धोरणात पारदर्शकता यावी यासाठी हे नवे धोरण तयार केलं असून त्या धोरणावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलाय। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्पूर्वी घोषणा केली होती। सूक्ष्म व लघु उद्योजकांमार्फत खरेदी करण्यासाठी एकूण 241 वस्तू राखीव ठेवण्यात आल्यात। त्या वस्तूंच्या खरेदीसाठी ही निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येईल। या राखीव वस्तूंची खरेदी करताना त्यापैकी 20% खरेदी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींच्या उद्योजकांकडून करणे बंधनकारक राहणार आहे। तर राखीव नसलेल्या वस्तूंच्या 20% खरेदीतही 4% आरक्षण अनुसूचित जाती व जमातींच्या उद्योजकांना राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। यंदा सणासुदीच्या काळात रेल्वेचं बुकिंग फुल झालं तरी ही चिंता करण्याची गरज नाही, कारण आपल्याच वेटिंग तिकिटावर दुसऱ्या गाडीने प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे। विकल्प नावाअंतर्गत 1 नोव्हेंबर पासून ही सुविधा लागू होणार आहे। यंदा सणासुदीच्या काळात रेल्वेचे बुकिंग फुल झालं असलं तर ही चिंता करण्याची गरज नाही, कारण आपल्याच वेटिंग तिकिटावर दुसऱ्या गाडीने प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे। विकल्प नावाअंतर्गत 1 नोव्हेंबर पासून ही सुविधा लागू होणार आहे।
नवीन सुविधेनुसार एका गाडीचे बुकिंग फुल झाल्यास प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळावर जाण्यासाठी पर्यायी गाड्यांची मुभा दिली जाणार आहे. दुसऱ्या गाडीतील उपलब्ध जागा वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशाला मिळू शकेल. सध्याच्या प्रणालीनुसार एका मर्यादेबाहेर वेटिंग तिकिटावर प्रवास करता येत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना आपला प्रवास रद्द करण्याची वेळ येते. मात्र नव्या सुविधेमुळे प्रवाशांना पर्यायी गाडीचा वापर करून आपला प्रवास करता येणं शक्य आहे. रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे प्रवाशांचा मोठा ताण कमी होणार आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या यूट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.